जय हिंद मित्रांनो. तर हा व्हिडिओ एससी कॅटेगरीसाठी आहे. तर एससी कॅटेगरीचा 2024च्या भरतीमध्ये मागच्या वेळेस कट ऑफ कसा गेला होता, कोणत्या जिल्ह्यात किती लिस्ट गेली होती, कुठं हाय गेली होती, कुठं कमी गेली होती, तर अशा सर्व प्रश्नांबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. चॅनलला जर आतापर्यंत नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपण असेच व्हिडिओ प्रत्येक कॅटेगरीचे बनवणार आहे की मागच्या भरतीचा 2023 ची भरती असो की 2024 ची भरती असो, या भरतींचा आढावा घेऊन यावेळेस आपल्याला टोटल किती करावे लागेल, जे की आपण सेफ झोन मध्ये राहू. तर तर यावरून एक प्रकारचा तुम्हाला अंदाज येईल अशा व्हिडिओवरून. तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, इतर मित्रांना पण शेअर करा. तर आता आपण बघूयात की एससी कॅटेगरी जेमतेम आता शेवटचं सेकंड लास्ट डेज बाकी आहे. आता 6 डिसेंबर आजची तारीख आहे. तर अर्ज प्रक्रिया पण आता आपली संपतच आली आहे. मैदानी चाचणीच्या पण अपडेट आता लवकरच येतील, कारण की आता साम टीव्हीवर आपण बघितलंच आहे की मैदानी चाचणी ही आपली फेब्रुवारीमध्ये सांगितली आहे, पण संबंधित पूर्णचा पूर्ण अधिकार आपल्या मैदानी चाचणीचा घेण्याचा पूर्णचा पूर्ण अधिकार हा संबंधित जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक यांना असतो. तर कोणत्या जिल्ह्याचे कधी पण ग्राउंड होऊ शकता हे त्या जिल्ह्यातील संबंधित एसपी यांच्या आधारावरच आहे की ते कधी घेतात. तर त्यामुळे मैदानी चाचणी पण लवकरच स्टार्ट होऊन जाईल आता 7 डिसेंबर नंतर, म्हणजे 15 जानेवारी नंतर तुम्ही धरून घ्या. तर एससी कॅटेगरीच्या महिलांचा जर विचार केला आपण, आता आपण एससी कॅटेगरी महिलांबद्दल बोलणार आहे. तर सर्वात टपचा जर एससी कॅटेगरीच्या मेरिट लागलं असेल तर धुळे जिल्ह्यामध्ये लागलं मागच्या 2024च्या भरतीमध्ये. तर धुळे जिल्ह्यामध्ये एससी कॅटेगरीच्या महिलांचं मेरिट लागलं 131 मार्कांवर. आणि महाराष्ट्रातील जर सर्वात कमी मेरिटचा जर आपण विचार केला एससी कॅटेगरी महिलांचा, तर ठाणे ग्रामीणला फक्त यांचं मेरिट 84 मार्कांवर मुलगी तिथं पोलीस होताना आपल्याला दिसत आहे. मग कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मेरिट ही जास्त लागलं, तर नाशिक शहर असो, धुळे असो, बुलढाणा असो आणि मुंबई, अशा मुंबईला 119 मार्कांवर येऊन थांबलं होतं मेरिट एससी कॅटेगरी महिलांचं. तर ठाणे रायगड यांसारखे जे जिल्हे आहेत ते 116 मार्कांवर येऊन टेकलेले होते. ठाणे रायगड यासारखे जिल्हे 116 मार्कांवर, हे जिल्हे महाराष्ट्रातील टप जिल्हे म्हणून मेरिट तिथं लागलेली होती. तर एससी कॅटेगरी आपण बघितलं की सर्वात टपचं जर मेरिट लागलं तर 131 मार्कांवर धुळे जिल्ह्यात लागलं. त्याच्या खालोखाल नाशिक शहर असो, बुलढाणा सिटी असो, मुंबई शहर असो, तर मुंबई शहरला 119 मार्कांवर मेरिट गेलं होतं. तर ठाणे रायगड यांसारखे जिल्हे 116 मार्कांवर लागलेले होते. तर यावरून आपल्याला समजतेच की आपल्याला जेमतेम हे 120 टोटल सेफ आकडा हा आपल्यासाठी 120 मार्कांचा असू शकतो. तसेच आपण कमींचा जर विचार केला, आता समजा 120 तर खूप जास्त झाले, तर आता आपण कमीचा विचार करू की कोणत्या जिल्ह्यात कमी लागले. तर ठाणे ग्रामीण मध्ये फक्त 85 मार्कांवर मेरिट हे एससी कॅटेगरी महिलांचं लागलेलं आहे. भंडारा, मुंबई जीआरपी यासारखं मेरिट हे फक्त 93 मार्कांवर गेलं होतं. यवतमाळ सारख्या जिल्ह्यात 94 मार्कांवर लागलं होतं. पालघर सारख्या जिल्ह्यात 95 मार्कांवर लागलं होतं. तर मीरा भाईंदर सारख्या जिल्ह्यात 97 मार्कांवर मेरिट लागलं होतं. म्हणजे 6 ते 7 जिल्हे असे आहेत की तिथं मेरिट 100च्या आसपास, 100च्या खूप खाली असं मेरिट एससी कॅटेगरी महिलांचं गेलं होतं. तर हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे या 2025च्या भरतीमध्ये आपल्याला या मागच्या ज्या आपण मेरिट बघत आहे, तर यावरून आपल्याला संबंधित जिल्ह्यामध्ये आपल्याला किती मार्क घ्यायला पाहिजे, जेणेकरून आपण त्या सेफ झोन मध्ये जाऊ, आपलं सिलेक्शन होईल. तर अशा या मेरिटवरून आपल्याला एक प्रकारचा अंदाज येऊन जातो की आपण कुठं किती टोटल करायला पाहिजे. तर हा खूप मोठा फरक आपल्याला इथं आढळून येतो. म्हणजे आता आपण ठाणे ग्रामीणचं 85 मार्कावरच गेलं होतं, भंडारा मुंबई जीआरपीचं 93 मार्कांवरच गेलं, तर यवतमाळ सारख्या जिल्ह्यात 94 मार्कांवर, पालघर सारख्या जिल्ह्यात 95 मार्कांवर, मीरा भाईंदर सारख्या जिल्ह्यात, मीरा भाईंदरचा पेपर आपल्याला माहितीच आहे कठीण होता. यावेळेसचे आयुक्त हे बदललेले आहे मीरा भाईंदरचे. तर यावेळेस पेपर कसा येईल हे सांगता येत नाही, पण मागच्या भरतीचा जो पेपर आहे त्याच्या कंपॅरिझन मध्ये तर सोपाच येईल असं वाटते की मीरा भाईंदरचा पेपर तसा येऊन जाईल. तर मीरा भाईंदरचं मेरिट तरी 97 मार्कांवर गेलं होतं. 6-7 जिल्हे तर असे आहेत की ज्या ठिकाणी एससी प्रवर्गातील महिलांचं मेरिट 100 मार्कांपेक्षा पण कमी लागलेलं होतं. 6-7 जिल्ह्याचे आहेत. तर कुठं खूप आता हा फरक फक्त जिल्हा निवडीचा आहे, कारण की कुठं लिस्ट ही 120, 130च्या 131 मार्कांवर धुळे सिटीला आपण बघितली, नाशिक ग्रामीणला बघितली, बुलढाण्याला बघितली, मुंबई सिटीला बघितली. तर हा फक्त जिल्हा निवडीचा फरक असू शकतो व आपल्याला या मेरिटवरून संबंधित
जिल्ह्यामध्ये आपल्याला किती टोटल करावे लागेल या भरतीमध्ये 2025च्या भरतीमध्ये, तर हा आपल्याला एक प्रकारचा अंदाज येऊन जाईल. तर आता समोर बघू आपण. तर आता समोर आपण बघू एससी होमगार्ड बद्दल बोला. तर एससी होमगार्डचं सर्वात टपचं मेरिट जर म्हटलं तर बुलढाणा जिल्हा पोलीसला लागलेला आहे, जे की 127 मार्कांवर तिथं बुलढाणा जिल्हा पोलीसला एससी होमगार्डचं मेरिट हे लागलेलं आहे. सर्वात कमी मेरिट तर एससी होमगार्डचं सर्वात टपचं मेरिट हे बुलढाणा सिटीला लागलेलं आहे 127 मार्कांवर. सर्वात कमी मेरिटचा जर आपण विचार केला तर मीरा भाईंदरला 96 मार्कांवर मेरिट हे लागलेलं आहे. ठाणे सिटीला 125 मार्कांवर मेरिट लागलेला आहे. नांदेड सातारा सारख्या जिल्ह्यात 124 मार्कांवर मेरिट गेलेला आहे. धाराशिव नाशिक सारख्या जिल्ह्यात 123 मार्कांवर मेरिट गेलेला आहे. कमी मेरिटचा जर आपण विचार केला तर एससी होमगार्डचं मेरिट हे नंदुरबारला 102 मार्कांवर मेरिट गेलेलं आहे. अमरावती ग्रामीण, नवी मुंबई सारख्या जिल्ह्यांमध्ये 107 मार्कांवर मेरिट गेलेला आहे. रायगड सारख्या जिल्ह्यात 108 मार्कांवर मेरिट गेलेला आहे. तर मी सुरुवातीला पण सांगितलं की हा फक्त जिल्हा निवडीचा फरक असू शकतो. तिथलं कॉम्पिटिशन, आपला जर फॉर्म व्यवस्थित बसला तर आपल्याला नक्कीच या फरकाचा आपल्याला फायदा होऊ शकतो. तर यावरून आपल्याला नक्कीच समजून येते की यावेळेस आपल्याला टार्गेट किती ठेवावं लागेल संबंधित जिल्ह्यामध्ये. तर समोर आता आपण बघूयात. समोर आता हे बघू आपण एससी सर्वसाधारण बद्दल आता आपण बघूयात की एससी सर्वसाधारणची मेरिट ही 2024च्या भरतीमध्ये कशी लागलेली होती यावेळेस. कारण की कुठं 130 मार्कांच्या प्लस जाऊन मेरिट लागते, 127 128 मार्कांवर मेरिट येऊन लागते. तर कुठं डायरेक्ट 100च्या आसपास पण मेरिट आपल्याला येताना दिसते. कारण की फक्त हा जिल्हा निवडीचा फरक आहे. त्यामुळे योग्य तो तुम्ही फॉर्म आतापर्यंत तर भरलेलाच असेल, कारण की सेकंड लास्ट डेचा आहे, 6 डिसेंबर आहे. त्यामुळे तर आता आपण एससी कॅटेगरीचं मागच्या 2024च्या भरतीमध्ये कसं मेरिट लागलं होतं तर बघू आता. तर काही जिल्ह्यांचं मेरिट आपण 130 प्लस क्रॉस गेलेलं होतं. मी सांगितल्याप्रमाणेच की काही जिल्ह्यांचं मेरिट 130 क्रॉस गेलं, तर काही जिल्ह्यांचं मेरिट 100च्या आसपास लागलेलं आहे. हा फक्त जिल्हा निवडीचा फरक आहे. मी आधी पण तुम्हाला सांगितलेलं होतं, मी व्हिडिओ बरेचशा प्रमाणात बनवलेले होते जिल्हा निवडीवर, की जिल्हा निवड कशी करावी. तर धुळे आणि नाशिक शहर सारख्या जिल्ह्यात 131 मार्कांवर मेरिट हे गेलं होतं एससी सर्वसाधारणचं. ठाणे सिटी असो, बुलढाणा असो, जळगाव असो, सातारा असो, तर अशा ठिकाणी ठाणे सिटीला 130 मार्कांवर मेरिट गेलं एससी सर्वसाधारणचं. बुलढाण्याला, जळगावला, साताऱ्याला यासारख्या जिल्ह्यांमध्ये 129 मार्कांवर हे मेरिट आपल्याला गेलेलं दिसते. काही जिल्ह्यांचा जर विचार केला असे आढळून आलं की आता कुठं 130 क्रॉस झाले, 130च्या जवळपास लिस्ट गेली, तर कुठं 100 मार्कांच्या आसपास पण मेरिट हे गेलेलं आहे. तर ते कसं, तर आपण बघूयात की काही जिल्हे आढळून आलेत की 100 मार्कांच्या आसपास मेरिट आपल्याला जाताना दिसते. तर भंडारा जिल्हा पोलीसला 100 मार्कांवर, कारण की भंडाराचा पेपर पण तसाच टफ होता, त्या मानाने 100 मार्कांवर मेरिट हे तिथं गेलेलं होतं. मीरा भाईंदरला 110 मार्कांवर मेरिट गेलं. वर्धा आणि वाशिमला 112 मार्कांवर मेरिट गेलं. तर हे खूप मोठा यामध्ये आपल्याला फरक आपल्याला आढळून येतो. तर हे मेरिट मधील बऱ्याचशा प्रमाणात असा फरक आपल्याला आढळून येतो. तर या भरतीमध्ये कसा हा फरक आपल्याला टार्गेट काय ठेवायला लागेल संबंधित जिल्ह्यामध्ये, तर या मेरिट 2024च्या मेरिट मधून आपल्याला समजून येते. तर आता जे राहिलेले कॅटेगरीज आहेत, त्यांचा पण व्हिडिओ आपण अशाच प्रकारे बनवणार आहे. म्हणजे ओबीसीचा तर आपण बनवला, तर एनटीसी असो, व्हीजेए असो, एसबीसी असो, अशा सर्व कॅटेगरींचा 2024च्या भरतीचा असो की 2023च्या भरतीचा आढावा घेऊन आपण अशाच प्रकारचे व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळे इतर मित्रांना पण हा व्हिडिओ, एससी कॅटेगरीचे जे मित्र आहेत तुमचे, त्या मित्रांना हा नक्कीच व्हिडिओ शेअर करा. व तुम्ही जर चॅनलला आतापर्यंत नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. कारण की जे समोरच्या अपडेट्स आहे, म्हणजे समोरच्या अपडेट्स कशा, आता आपण उद्याची तर शेवटची तारीख आहे, 7 डिसेंबर आपली अर्ज प्रक्रियेची शेवटची तारीख आहे. तर उद्या आपण सविस्तरपणे रेशो प्रमाणे, टक्केवारीप्रमाणे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज केलेले आहेत पूर्णच्या पूर्ण आपण आढावा घेणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये. उद्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये, की कोणत्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती अर्ज केलेले आहेत, कोणत्या जिल्ह्यात एका जागेला किती उमेदवार उपलब्ध झालेले आहेत,
मुलांचे किती, मुलींचे किती, असं सर्वच्या सर्व आपण डिटेलिंग मध्ये व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. मैदानी चाचणीचे अपडेट्स असो, मी सांगितलेलंच आहे की मैदानी चाचणीचे पूर्णचे पूर्ण अधिकार हे, जरी आपल्याला साम टीव्ही मधील आपण बातमी बघितली आहे की फेब्रुवारीमध्ये स्टार्ट होऊ शकते, तर पूर्णचे पूर्ण अधिकार संबंधित आयुक्त, संबंधित जे पोलीस अधीक्षक यांना पूर्णचे पूर्ण अधिकार असतात. त्या जिल्ह्यांमध्ये तुमच्या परीनं तुम्ही कशी भरती घेतात, हा पूर्णचा पूर्ण अधिकार पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त यांना असतो. त्यामुळे कोणत्या जिल्ह्याचे कधी स्टार्ट होतील हे सांगता येत नाही. मैदानी चाचणीचे हॉल तिकीट पण लवकरच येण्यास सुरुवात होऊन जाईल. त्यामुळे अभ्यासाचा स्पीड असो की मैदानी चाचणीचा स्पीड असो, चांगला वाढवा. पूर्णचा पूर्ण फोकस आपल्या मैदानी चाचणीवर, आपल्या अभ्यासावर द्या व या भरतीमध्ये सिलेक्शन होईलच अशी ताकद ठेवा. तर आपण बघितलं एससी कॅटेगरी बद्दल, आज बघितलं पूर्णच्या पूर्ण कॅटेगरी बद्दल पण आपण असेच व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद.